टक्क्यांचा आरोप आहे मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत आणि 70% जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय, जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोला, कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94ला झालाय आणि 70 वर्ष आणली कुठून? अरे याला शिक्षण द्या पहिलं, याला पॉलिसी शिकवा अगोदर. माझी चिडचिड होते, मला मान्य आहे, मी थोडंसं एकेरी बोलतोय. महाराष्ट्रात ह्या वेदना आहेत आमच्या, म्हणून हे शब्द येत आहेत माझ्याकडून. त्यामुळे 70 वर्ष कुणाचं खायचा प्रश्नच येत नाही. आणि 27-28 वर्षात तर काय मिळालंय? ध्यान देऊन सगळ्यांनी ऐका. ते नेहमी छगनराव भुजबळांना, आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय. या जरांगेंना माझा एक सवाल आहे, या महाराष्ट्रामध्ये आत्ताचं कालचं सुद्धा बजेट, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसींना, म्हणजे 50%हून जास्त ओबीसींना 100%पैकी 1% सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं राबवलं नाही. जरांगे, हु इज लॉ मेकर आणि हु इज लॉ इम्प्लिमेंटर? आमदार कोण, खासदार कोण, मुख्यमंत्री कोण? मराठेच ना. ओबीसीला 1% बजेट तुम्ही देत नाही आणि कुणी कुणाचं खायचा प्रश्न येतो. आणि जरांगे, जर ओबीसीनी खाल्ला असेल 70 वर्ष म्हणतो तू, 70 वर्ष सोडून दे, 27-28 वर्ष ओबीसीना रिझर्वेशन कायद्यानं मिळालंय. ओबीसीनी जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते. या महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत, 100 सहकारी आणि 100 खाजगी. त्यामधले 10-15 कारखाने सोडले तर 90% कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत. जरांगे असं म्हणतात की ओबीसी आणि मराठवाड्यामध्ये काडी खऱ्या अर्थाने छगन भुजबळ यांनी लावलेली आहे आणि छगन भुजबळांचं राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसतो. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना. तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? या महाराष्ट्रातला ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं, जरांगे, येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय आहे. ते म्हणतात तुम्ही जातीवाद केले, माझ्या आंदोलनामध्ये मी जातीवाद केला नाही असं. जरांगे साहेब, तुम्ही म्हणताय मी जातीयवाद केला नाही. भुजबळ साहेब असेल, लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, मुंडे बहीण बंधू असतील, माननीय वडेट्टीवार साहेब असतील, ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती उपजातीसह 492 जातीची भाषा बोलतात. आणि जरांगे, तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय. मग नक्की जातीयवादी कोण? या